नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. जेन झीच्या आंदोलनामुळे सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर अनेक पेच निर्माण झालेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा पेच म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी कायम ठेवायचं की पंतप्रधान पदाचा चेहराच बदलायचा. याशिवाय दुसरा पर्याय आहे, तो नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदी ठेवून उपपंतप्रधानपदी अमित शहा यांना निवडलं जावं. पण या दोन्ही पर्यायांना अडथळा येतो आहे, तो येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचा. कारण सर्व देशात महत्त्वाची मानली जाणारी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता तोंडावर आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ही निवडणूक होईल असं निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं निवडणुका या वेळेवर होणार आहेत आणि त्यातच देशभरामध्ये जेन झीचं आंदोलन राज्यामध्ये तापलेलं आहे. त्याचा उद्रेक हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत होईल असं म्हटलं जातं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये साधारणपणे 33% जेन झींची ही लोकसंख्या आहे. त्यापैकी जवळपास 21 ते 23% जेन झींनी मतदार याद्यांमध्ये त्यांची नावे नोंदवलेली आहे, असा एक सर्वे सांगतो आहे. त्यामुळे 33% जरी संख्या असली तरी 21 ते 23% हे मतदार प्रत्यक्षपणे मतदानामध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. काही जणं कदाचित दुसऱ्यांदा मतदान करू शकतात. कारण एकूण 18 वर्षे ते 24 वर्षे अशी जेन झीचं वयोगट आपण पकडलेलं आहे. त्यामुळं काही जणांना दुसऱ्यांदा मतदान करता येईल असं त्याचा अर्थ होतो. उत्तर प्रदेशमधल्या मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल तर 99 ते 102 जागा अशा होत्या की जिथं 10,000 मतांच्या फरकाने निवडणुकांचे निकाल लागलेले होते. आणि हाच एक मोठा धोका भारतीय जनता पक्षासमोर निर्माण झालेला आहे. कारण हे जे अल्पमतात असलेले उमेदवार जे निवडून आलेले आहेत, तिथं धक्कादायक निकाल लागतील अशी एक शक्यता आत्ता वर्तवली जात आहे. दुसऱ्या राजकीय घडामोडी तिथं काय होत आहेत याहीपेक्षा भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशच्या निवडणुकात तोंडावर असल्यामुळे सध्या नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये शांत बसलेला आहे असं दिसतं आहे. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतरच मोदींच्या बाबतीमध्ये काय तो निर्णय घ्यायचा असं सध्या भाजपमधलं वातावरण आहे. कारण मोदींच्या विरुद्धात जेन झी ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेली आहे आणि राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत तिथं जेन झी प्रचंड मोठ्या ताकदीने त्यांच्या मागे उभी राहत आहेत. आणि त्यांचा जसा राहुल गांधींना पाठिंबा आहे तसाच नरेंद्र मोदींवर राग आहे, हे सुद्धा भाजपच्या आणि RSSच्या आता लक्षात येतं आहे. त्यामुळं तातडीने नेतृत्व बदल हा आत्ताचा काही प्रश्न नसला तरी उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे अमित शहांनी लावलेली फिल्डिंग सध्या थंड बस्त्यामध्ये गुंडाळवी लागली आहे. अमित शहांना नरेंद्र मोदींचा सर्वाधिक मोठा उत्तराधिकारी म्हणून मानलं जातं आहे. त्या अर्थातच योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे त्यांचंही नाव घेतलं जातं. पण आता सध्या अमित शहा यांचं नाव आघाडीवर आहे आणि जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या आधीच हा जर बदल झाला तर मात्र योगी आदित्यनाथ यांच्या पाठीशी असलेला जो मतदार आहे तो सुद्धा नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अमित शहांनासुद्धा आता उत्तर प्रदेशची निवडणूक ही अडथळा बनलेली आहे की काय, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. काही जण उपपंतप्रधानपद नेमलाच जाणार नाही असे सुद्धा चर्चा करत आहेत. अर्थात तो येणारा काळ ठरवेल. कारण जेन झीचं आंदोलन ज्या पद्धतीनं पेटतं आहे आणि त्या आंदोलनाला जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो वाखाणण्यासारखा आहे. जेन झी सरळ सरळ काँग्रेसच्या बाजूनं झुकताना काही प्रमाणात दिसते आहे. जिथं जिथं काँग्रेसचे मेळावे होत आहेत तिथं जेन झीचीच गर्दी जास्त दिसत आहे. आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय जनता पक्षाने जे वेगवेगळ्या कारणांनी मेळावे सुरू केलेले आहेत तर त्यांनीसुद्धा ही खरी जेन झी आहे असं म्हणून या जेन झीला एका प्रकारे आव्हानच दिलेलं आहे. त्यामुळं जेन झीच्या मुद्द्यांवरती तापणारी ही निवडणूक असणार आहे. नवीन मतदारांची ही निवडणूक असणार आहे. जुन्या मतदारांचे आडाखे उधळून लावण्यासाठी नवीन मतदार काय काय करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याशिवाय भारतीय जनता पक्ष याला कशा पद्धतीने हाताळतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे. विशेषतः आपण सातत्यानं बोलतो आहे की नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे. उलट पंतप्रधान पदावर असताना सर्वात जास्त लोकप्रिय नसलेले पंतप्रधान म्हणून त्यांची ख्याती होती की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळं मोदींची इमेज डॅमेज झालेली आहे. तिला पुन्हा पूर्ववत करायचं की नवा डाव खेळायचा हा प्रश्न भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे. अर्थातच जेन झी त्याला उत्तर देणार आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे
जेन जी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोणाचाही झेंडा घेऊन उतरलेली नसली तरीही उत्तर प्रदेशच्या मैदानामध्ये नरेंद्र मोदींच्या जेव्हा सभा होतील तेव्हा त्याला प्रत्युत्तर ही जेन झीच देणार आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशच्या या निवडणुकांकडं आणि एकूणच देशाच्या एकूण बदलत्या वातावरणाकडं उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमधून सुरुवात होणार आहे आणि त्यामध्ये काय निकाल लागतो हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदीच्या घसरत्या लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये, अमित शहांच्या उफाळलेल्या महत्त्वाकांक्षेच्या बाबतीमध्ये आणि योगी आदित्यनाथ असतील किंवा महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असतील यांच्या केंद्रातील जाण्याच्या चर्चेचं पुढं काय होतं, या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.